एक सून शांत, समजूतदार आणि जबाबदारीने भरलेली एका खाजगी बँकेत मोठ्या महिला खात्यावर ती महत्त्वाचं काम करत होती. रोज सकाळी ती वेळेवर उठायची, घर सांभाळायची. घरात आता तिच्यासाठी आईसारखी असणारी सासू नव्हती. ती 1 वर्षापूर्वीच काळाच्या पडद्याआड गेली होती. घर उरलं होतं ते फक्त 2 पुरुषांसाठी. एक तिचे वृद्ध सासरे जे आता शांत, थकलेले जीवन जगत होते, आणि दुसरा तिचा नवरा जो आपल्या व्यवसायात गुंतलेला होता. सून रोज सकाळी घरातली कामं आवरून ऑफिससाठी निघायची. पण जसं ती दारात येई अगदी त्या क्षणी सासरे तिला हाक मारून म्हणायचे, "बेटा, माझा चष्मा साफ करून दे." हे रोजचं झालं होतं. ऑफिसला उशीर होईल या घाईत ती मनातल्या मनात चिडचिड करायची, पण तरीही काही बोलायची नाही. अखेर ती वैतागली आणि एक दिवस नवऱ्याला ही गोष्ट सांगितली. नवऱ्यालाही आश्चर्य वाटलं, पण त्याने वडिलांना काही न बोलता फक्त आपल्या पत्नीला एवढं सांगितलं, "तू रोज सकाळी उठल्यावर बाबांचा चष्मा साफ करून त्यांच्या खोलीत ठेव, मग ही अडचणच येणार नाही." तिने तसंच केलं, पण तरीही ऑफिसला निघताना सासरे पुन्हा तिला हाक मारून म्हणायचे, "बाळा, चष्मा साफ करून दे." आता तिला राग यायचा, पण तरीही काही बोलायची नाही. तिचे सर्व उपाय फसले. वर्ष सरत गेलं. सून आता बदलली होती. हळूहळू सासऱ्यांच्या त्या रोजच्या हाकांकडे तिने दुर्लक्ष करायला सुरुवात केली. कधी ते काही बोलले तरी ती शांतच राहायची. एक थंड अवसान घेऊन आपल्या कामात गुंतून जायची. तिच्या मनात आता शब्द नव्हते, फक्त एक अलिप्तता होती. जणू काही तिचं मन आता त्या हाकेसाठी बंद झालं होतं. ती केवळ आपल्या कामात गुंग राहत असे. जणू काही त्या नात्याला तिने मनातून बाजूला ठेवलं होतं. सासऱ्यांच्या आवाजाचा तो एक छोटा पण रोजचा दवसारखा स्पर्श तिला नकोसा वाटू लागला होता. आणि मग एक दिवस तेही काळाच्या प्रवाहात निघून गेले. शब्द थांबले, हाक थांबली आणि त्या घरात एक गूढ, खोल शून्यता पसरली. जिथे पूर्वी हलकासा हाक देणारा एक प्रेमळ आत्मा होता, तिथे आता फक्त आठवणींनी भरलेली एक रिकामी खोली उरली होती. पण काळ कुणासाठी थांबत नाही, कालचक्र कुणासाठीही थांबत नाही. वेळ त्याचं काम करत राहते, पुढे जाणं आठवणी मागे सोडून. काही महिने असेच निघून गेले. एक सुट्टीचा दिवस होता. घरात आळस भरलेला होता आणि मनात रिकामपण. तिला वाटलं, आज सकाळी सगळी स्वच्छता करूया, जुनं सगळं झटकून टाकावं. ती कामाला लागली. घरातील कोपरी कोपरी स्वच्छ करत होती. जणू भूतकाळाच्या थरांना हळूहळू पुसून काढत होती. कपाट उघडलं. कपडे एक एक करत आवरले. काही आठवणींनी ओथंबलेले कुडे बाजूला केले, तर काही जुनी पुस्तकं धूळ झटकून मांडली. साफसफाई करत करत ती सासऱ्यांच्या खोलीकडे वळली. ती खोली जिथं कधी काळी शांततेच्या हाकांचा निवारा होता. जसं ती त्या जुन्या, थोड्या विसरलेल्या कपाटाजवळ पोचली, तसं नकळत तिच्या हातात एक वस्तू आली. सासऱ्यांनी जुनी, थोडीशी फाटकी, पण तरीही काळजीपूर्वक जपलेली डायरी. जणू ती डायरी नुसती कागदांची वही नव्हती, ती एक काळाची शपथ होती. आठवणींचा गहिवर होता. क्षणभर ती स्तब्ध झाली. हात आपोआप थबकले. डोळ्यात एक क्षणासाठी ओलावा तरळून गेला. ती डायरी जिच्यावर अजूनही त्यांच्या हातांचा स्पर्श, उष्ण श्वास जाणवत होता. ती हळूच खाली बसली. ती डायरी दोन्ही हातात घेतली. क्षणभर डोळे मिटले आणि काहीतरी अनामिक ओढ जाणवली. ती डायरी तिच्या सासऱ्यांची हाताने लिहिलेली, जिच्यावर अजूनही त्यांच्या बोटांचं उबदार अस्तित्व जाणवत होतं. ती थरथर बोटांनी डायरी उघडते. तिने ती डायरी उघडून चाळायला सुरुवात केली. त्या डायरीच्या एका पानावर लिहिलं होतं, "आजच्या धावपळीच्या आणि तणावाच्या जीवनात मुले घरातून निघताना मोठ्यांचा आशीर्वाद घेणं विसरून जातात, पण हेच आशीर्वाद कठीण प्रसंगी त्यांचं रक्षण करतात. म्हणून जेव्हा तू चष्मा स्वच्छ करून मला द्यायचीस,
तेव्हा मी मनातून तुझ्या डोक्यावर हात ठेवून तुला आशीर्वाद द्यायचो. कारण मरण्यापूर्वी तुझी सासू मला म्हणाली होती, तिला आपल्या मुलीप्रमाणे ठेवा. तिला कधीही वाटू देऊ नकोस की ती इथे परकी आहे. तिच्या छोट्या चुका नादानी म्हणून माफ करत जा. माझा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत आहे बाळा. हे वाचून ती सून मोठमोठ्याने रडायला लागली. आज त्यांना जाऊन 2 वर्षापेक्षा जास्त दिवस झालेत, पण अजूनही ती रोज ऑफिसला निघण्यापूर्वी सासऱ्यांचा चष्मा स्वच्छ करून त्यांच्या टेबलावर ठेवते. अगदी त्यांच्या हाताच्या आशीर्वादासाठी जणू वाट बघते. या कथेचा संदेश: आपल्या आयुष्यात आपण नाती ओळखत नाही, त्यांच्या अस्तित्वाचं महत्त्व लक्षात घेत नाही आणि जेव्हा जाणवतं तेव्हा ते नातं आपल्यापासून दूर निघून गेलेलं असतं. म्हणून नात्यांची किंमत ओळखा, त्यांना जपा आणि त्यांचं मोल समजून त्यांच्यासोबत प्रेमाने जगा. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.